मित्रांनो, टीसीएस पॅटर्न नुसार जी तलाठी भरती 2023 ची झाली त्या शिफ्टमध्ये एका शिफ्टमध्ये आलेला हा प्रश्न आहे. आता हा प्रश्न सहज कसा सॉल्व्ह करायचा बघूयात आपण. प्रश्न एकदा वाचून घ्या, मी उत्तर काढून दाखवतो. आता मित्रांनो, असं समजा 132 रुपये चक्रवाढ व्याजाने दुसऱ्या वर्षासाठी सांगितले, म्हणजे 100 रुपये समजा 100 रुपये मित्रांनो मुद्दल आहे. मग ह्या 100 रुपये मुद्दलाचं मित्रांनो 10% दराने एका वर्षाचं सरळ व्याज किती झालं तर 10 रुपये झालं. बरोबर. आपल्याला काय दिलेलं आहे दुसऱ्या वर्षाला सांगितले बघा, पहिलं वर्ष आणि दुसरं वर्ष 10 आणि इथं 10 ठेवलं. यस, बघा पहिल्यांदा 100 मांडलेला आहे, इथं ह्याचा प्रश्नाचा विचारच केलेला नाही. परत 10% दराने या 10 रुपयाचं 10%ने किती झालं 10%ने तर मित्रांनो झालं 1 रुपया. बरोबर, 1 रुपया. म्हणजेच हे पहिल्या वर्षाचं व्याजावर व्याज दुसऱ्या वर्षी मिळतं. आता बघा दुसऱ्या वर्षाचं इथं किती आहे 10 आणि 1 11. बरोबर. याचाच अर्थ मित्रांनो काय तिथे सांगितलं दुसऱ्या वर्षासाठी 132 चक्रवाढ व्याज मिळते. हे चक्रवाढ व्याज काढलेलं आहे, व्याजावर व्याज. दुसऱ्या वर्षात चक्रवाढ व्याज किती आहे 11, म्हणजे हे 132च्या बरोबर आहे 11. तर 100% बघा हे टक्केच्या बरोबरच आपण मांडलेलं आहे, कारण हे 100 घ्यायचं कारणच हे होतं 100 रुपये घ्यायचं टक्केमध्ये रूपांतर करण्यासाठी. म्हणजेच हे 11% आलं, म्हणजे हे 100 रुपये काय मुद्दलच्या बरोबर आहे. तर 100 रुपये हे 11%ची ही 100 रुपये मुद्दल आहे. तर इकडं याची मुद्दल काय असणार आहे, तिरकस गुणाकार केला 132 गुणिले 100 छेदामध्ये 11, 11 एके 11, 11 एके 11, 11 दुनी 22 यांचा गुणाकार केला 1200 रुपये उत्तर आलं तुमचं. 1200. ऑप्शन डी तुमचा करेक्ट आहे बघा. यस मित्रांनो, तुम्हाला तलाठी भरतीला जे काही आलेले प्रश्न बघायचे असतील एकदम ट्रिक्सनं शिकवलंय. तिथं बटनावर क्लिक केलं की डायरेक्ट तुम्ही त्या व्हिडिओमध्ये जाता, सगळे क्वेश्चन तुम्हाला बघता येतील तलाठी भरतीला विचारलेले.